गाईज तर हे बघा सकाळपासून आमच्या घरामध्ये गाणी लागलेली असतात तर बघत होता का नाही. आणि हा आमचा पांड्या. रे पांडू किती किती हे बघा आली. नाच नाच गा नाच. तिला पण जाम आवडतो बघत होता का ना. हॅलो गाईज गुड मॉर्निंग. मी प्रसाद मसने स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे प्रसाद वायटी. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता 10:30 वाजलेत सकाळचे. आज आम्ही जाणार आहोत पाटगावला. सगळ्यांना माहिती आहे पाटगावचा अड्डा खूप मोठा असतो माशा साईडला. इथून एक 40 किलोमीटर असेल शेलूपासून. तर तुम्हाला जाऊन भेटतो अड्ड्यामध्ये आज. तर सर्वांनी नक्की पहा आपला व्हिडिओ. आज खूप सुंदर असेल. पोरं येतील आता आपली निघल्यात. मी पण आमच्या स्टेशनवर आलो. सॉरी स्टेशनवर नाही गेटवर आलो आमच्या. काय बोलतो गेट दाखव ना पोरांना. हा आमचा गेट आहे. हां हां आता इथून गाडी आल्यानंतर गाडीमध्ये बसेल ना डायरेक्ट पाटगावमध्ये. मग तुम्हाला अड्डा दाखवतो पाटगावचा. मीच चालू आहे. बघा मुकेश जायच्या दुकानात आलोय मी. बघा खरंच तरी तुला खोटं वाटतो का. हवं दादा स्टोर आपल्या. तर तो चाललाय कुठं आज टेंट पेंटला चाललाय. आमच्या गावामध्ये रिसॉर्ट आहे टेंट पेंट. आज लग्न आहे तर तिकडे सामान घेऊन चाललंय. तर फर्स्ट टाइम चाललं अड्ड्यामध्ये. अड्डा दाखवतो तुम्हाला कसं आहे. मी अजून कधी गेलो नाही पाटगावला. आमच्या इथून काहीतरी 40 किलोमीटर आहे. चला मग भेटतो तुम्हाला अड्ड्यामध्ये. बाय बाय. हॅलो गाईज. तर आपली गाडी आलेली आहे आपण बघू शकता. अरे बाबा जाम भरले गाडी. जागा भेटेल का बसायला मेन म्हणजे तो टेन्शन आले मला. आता जागा भेटेल का मला. पन्ना. तर गाडीमध्ये बसलो आता. बाबा आहेत पन्नाला जोरी आहे आपला. वे टू पाटगाव. वे टू पाटगाव. चला मग तुम्हाला आता अड्ड्यात भेटतो. तर आता पाटगाव अड्ड्यात आम्ही आलो. मी आहे बंटी आहे आपली पोरं हा पन्ना लागल लेका पोरांच्या. तर अड्ड्यात आता आलो. चला तुम्हाला दाखवतो अड्डा कसा आहे. स्वतः भगवान शेट्टांची आपली बैल आणि गाडी घेऊन आलेत. ड्रायव्हर स्वतः. ड्रायव्हर बघा. हा भडवलवाल्यांचा लाडू आज आमच्या सोबत आलेला आहे. काय लाडूवाले लाडूवाले काय बोलता. हा हा आज आमच्या घरचा पायरा तेच ना. हा जीवा घरचीच साज आज. विरुद्ध गाडी काय जमले ना आपली का नाही. गाडी जमली नाही ना अजून. बघा लाडू भडवलवाल्यांना कसा दिसतो बघा. कडे घेणार डायरेक्ट वा दम. कधी आलं तुम्ही गाईस. तर तुम्हाला आता पाटी दाखवतो मी. पंढऱ्या हा बघा पंढर आहे आमचा. पंढर आहे माझी कैलास शेट. तर आता फाटीत आलोय आपण. फाटी बघू शकता तुम्हाला. हे बघा फाटी आणि पब्लिक पण आहे बऱ्यापैकी. तो गावठी आता पलतो बघा. किती झगड्यांनी टाकला. हा बघा बैल आपल्या मित्राचाच बैल आहे. काय नाव काय याचा. काय रे नाव आहे लाल्या. लाल्या रणवीर. कधी घेतला. हा झालं 2 दिवस घेतला. कुठून घेतला. संभाजीनगर. संभाजीनगर का. आणि पायरा आपला आपला कोटिंब्याचा आहे ना. घरचीच गाडी आमच्या. आणि विरुद्ध गाडी कुठली रे. ढोलेवाडा. ढोलेवाड्याची आहे का.
बैलची शरीरयष्टी बघा ना तुम्ही, खतरनाक दिसतो डायरेक्ट. गाईस तर गाडीत बसलोय, जाम गरम होतो, बाहेर जायची इच्छा नाही. पंढऱ्या उर्फ पन्नाला झोरी. हा एक बैल सांगून शर्यत करणार आज, बघू अजून. तर आता आपण इथे बघू शकता, आठ सुट्टीवर आलो आणि सगळी बैली लागलेत पाठी. चला, अरवणचा पाखरे आहे बघा, अरवणचा पाखरे आपल्या पाठी, अरवणकरांचा पाखरे आहे. हा मला गेले घालू आपला आता असतो का गोड. कुठले तुम्ही? गुरुवार कोरावले का? हा तुमची व्हिडिओ टाकलेली नाही. आज जमले आपले कोणा विरुद्ध गाडी? विरुद्ध आंबेला. ओके ओके. याचं नाव काय आपलं? याचं नाव दत्ता. दत्ता. आणि याचा पायरा बबल्या. बबले का? हे तुम्ही कुठलं? ते सगळे कोरवले. कोरवलेच का? घरची जाते का? घरची जाते ना. चला तुम्ही जिंका. कधी तुम्ही घेतले? याच्यानंतर आहे का? ती पण घेऊ ना आपण, ती पण घेऊ, परत घेऊ. नंबर बारीकसा वस्तू कशी आहे, आवरालाच नाही मागत. बारीकसा बेकार आहे एवढा रे. हा कशी वस्ती चार समस्या बघायला पाहिजे. चल्लो एकदम जोरात आहे तुमचा. बकासूर आणि कोण माहिती का? कोण? सोन्या. बकासूर आणि सोन्या. बोल. माझी टीव्ही मी घेतो ना. बकासूर जिंकला ना तर गावावर पाठी माझी. आणि तू? हा बोल. तुझं काय म्हणणं आहे? तू बोल. म्हणणं मत्तर महबूब जर जिंकला अख्ख्या मुरबाडमध्ये पार्टी काय विषय काय काय नाही यांचा विषय. मथुर महबूब जिंकला तर माझी पार्टी. मथुर महबूब जिंकला तर माझी पार्टी. क्या नहीं. क्या बोला तूने? एक पहले क्या बोला? चल चलो जाके इलाज कराओ अपना. यांची इकडून पार्टी आहे का? बकासूर आणि बघू शकता आपण पब्लिक बकासूर साठी पण क्रेज आहे आणि मथुर साठी पण क्रेज आहे पब्लिकचा. किंग मास्टर आहे. यस शर्यत कोणी पण जिंको पण मैत्रीपूर्ण व्हायला पाहिजे. माझा मथुर यस तुमचा मथुर जिंकल. राहुल भाई पाटील माझा मैब्या जिंकणार. गाईस तर आता अड्ड्याचं जे पण असं समजलं आता की ओल्याला मथुरची आणि महबूब विरुद्ध सोन्या आणि बकासूर गाडी जमलेली आहे. तर मित्र आहेत माझे आणि आम्ही आता तेच युट्यूबवर व्हिडिओ पाहत होतो. आयोजकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी लवकरात लवकर दाबा घ्यायचा मैदानाचा. ऐकू शकता तुम्ही
आपली गाडी करा. आपण सोड निघाले परिरंजित मात्र सोनल बराची गाडी निघाली. तर सन्माननीय युट्यूबवर तुम्ही बघू शकता. चला कृपया कॉमेंट्स मध्ये काय बोलतात ते. सोनल बराची गाडी करा. डेरलेले गाडी करा. डेरलेले काय वाटतं काय काय जिंकल कोण जिंकल दा काय वाटतं कोण जिंकल. हे इकडे रे इकडे ना. अरे मोठ्या गावामध्ये खास गाईस हा बघा बघा सुरू झालाय. इथून आम्ही लाईव्ह करतो. सोडला तू मैदानात. हा मैदानात सोडला. हा आत्मधून सोडतील ना विषयच नाही. काय रे कोण जिंकल. बकासूर फॅन आहे का तू. हा बकासूर फॅन. हे बघा बकासूरची क्रेज. आम्ही इथून सगळे जण बघतो लाईव्ह. थांबायचं नाहीये. कोणी गावाला जर बैल असला तरी कोणी थांबायचं नाही. नंबर द्यायची विनंती आहे. ही मोठी शर्यत चाललेली आहे. त्या शर्यतीची वाट पूर्ण महाराष्ट्र बघतोय. पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं या शर्यतीकडे. पुन्हा एकदा डावी साहेब धन्यवाद. म्हणून नंबर द्यायची विनंती आहे. पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. ही शर्यत पाहण्यासाठी नक्कीच प्रत्येकी जण युट्यूब वरती म्हणा किंवा इथे म्हणा प्रत्येकी ठिकाणावर नक्कीच शुभेच्छा येतात. प्रत्येकी ठिकाणावरून कॉल मेसेज आलेले आहेत. आणि जरा सहकार्य करा. कुठल्या प्रकारचा गालबोट लागणार नाहीये या गोष्टीची नोंद घ्यावी. नंबर द्यायची विनंती आहे. खास करून प्रेक्षकांना पुन्हा हात जोडून सांगतोय कोणी मैदानाच्या आतमध्ये येणार नाहीये. या गोष्टीची नक्कीच नोंद घ्यावी. प्रेक्षक बघा तुम्ही. हा उल्याचा मैदान आहे. बिंजोरचा उल्याचा मैदान आहे. जिथे तुम्ही बघाल तिथे प्रेक्षक. जिथे बघाल तिथे प्रेक्षक. आयोजन नियोजन आवडलं असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. टाळ्या होणार का. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अमितभाई मुंगाजी नक्कीच त्याचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. गाईस सर आपण आकृतीने जी वाट बघत होतो ती शर्यत आता बिंजोडची महाराष्ट्रातली सर्वात मोठी शर्यत होणार आहे. पब्लिक साईडला करायला लावले. शर्यत ओलेला ना आम्ही इथून बघतो. ज्या गिरीट लावल्या त्यांच्या जोर मारू नका. कॅन्सल केलं असेल दोघं जणी असतात. चला गाड्या सोडा गेल्या आता सगळे बाळूया. ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघताय तो क्षण या ठिकाणी गाड्या खाली पाठीमागे वेगळ्या. डोळ्याचे पारणं देणारी अंगावरती शार आणणारी बिंदोरची शर्यत आतापर्यंत आपण ऐकत होतो. सोन्या आणि बकासूर एकत्र आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ना आणि आज सर्वांना कळणार आहे जो चिता सिकंद. अशी लढत खाली पाठीमागे वेळी गाड्या सुटण्यासाठी सज्ज. दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळणार आहे. जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी रेवा. इतिहासात नक्कीच दिलं जायला उल्याचं मैदान. काही प्रेक्षक झाडावरती आहेत. काही प्रेक्षक टावरवरती आहेत. काही प्रेक्षक काही प्रेक्षक बाजूला आहेत. त्यांना विनंती आहे. काय निर्णय मला पेंडेशनचा निर्णय काय. अरे द्या लावून आयला कटलो. पब्लिक साईडला होत नाही. सुटल्या बाबा वाढला जिंकली. अरे बाबा टकला. जिंकला 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 जाम. बकासूर जिंकला. सोन्याने मारली. सोन्याने मारली. मथुरची. हा
अरे बाबा नाच केला वागण निघाले आज ही पब्लिक मजा होते अंतरण मारलं दादा कसं वाटतं आनंद झाला आई सगळ्यांना म्हणजे महाराष्ट्राला वाटत ही गाडी जिकावी जय श्री बाप्पा नाही नाही बाबा आज नाच झाले शेट झाले काय पालतो सोन्या बाबा मारून पालतो वाघ आहे ना ग. सोन्या वाघ आहे वाघ बकासूरला किती वारले तो सोन्या जवळजवळ 300 पेन अंतर दिले महबूबच पाला नाही गाईस तर आज नाच झालाय मी जाम कुठे खोटं नाही बोलत आज सोन्या जिंकायला पाहिजे आणि जिंकला सोन्या आणि बकासूर शेट काय बोलत एक नंबर हा कसं वाटतात आनंद आहे. आनंद आला ना ए पन्ना पन्ना जिंकला शेट पकडा था सोन्या जिंकला जिंकला ए बघितली बाबा सोन्या जिंकला ना बाबा नाच केला आज सोन्या जिंकला सोन्या जेवण भेट मला तर नाही डायरेक्ट बघ ना नाच डायरेक्ट पण आमचा वाघ हरला आज सामना नाही का आज सामना आमचा गाईस भगवान शेठ जिंकलेत आता आमचे शेठ गुलाल बिला उधवाल ना थोडासा गुलाल कुठे आहे वाघ जिंकला आपला शेठ मग नक्कीच याव दे शेठ आज आमचे जिंकलेत भगवान शेठ चंचे मॅन फ्रॉम नेराल शेठ काय बोलता आज तुम्ही आज आपली गाडी जिंकली आज 2 गाड्या झाल्या आमच्या 2 गाड्या हा आणि तिसरी पण गाडी आमची होणार 100% चाललो परत चाललं हा एक नंबर आज विरुद्ध गाडी कुठली होती आज विरुद्ध गाडी होती हिच्या विरुद्ध आंबेशू आणि अगोदरची आपली मुरबाड मुरबाड का ओके चला धन्यवाद आणि आज बकासूर जिंकला बघितली सोन्या पण जिंकला सोन्या बकासूर जिंकला एक नंबर झाला एक नंबर नाच केला आज काय रे आज नाच आपल्याला बोलून आणलाय ये याच्या बाईला मुलाखत घेऊ किती मस्ती करतो बघा बैल का नाव काय तुमचं तुझं नाव सांगा माझं नाव देवराज आणि तुझ्या बैलाचं हरण्या हरणे का कुठले राहणार तुम्ही मसा आणि मित्र तुझं पण नाव सांग राहुल कंडे राहुल कंटे का तर आज आपली किती गाडी होती 11वी आज 11वी होती का या सीझनला टोटल किती विन झाले तुमच्या 11 विन झाले का एक पण गाडी पडली नाही का आणि तुमचा पायरा पायरा कुठला असतो फिक्स का पायरा डायमंड का घरची जाते काही सरकार ग्रुपचा का ड्रायव्हर कोण आहे तुमचा लक्ष्मण ड्रायव्हर असतोय ड्रायव्हर लक्ष्मण असतो का आणि सुट्टी मेकर कोण सुट्टी मेकर आपले घरचे समीर अगस हे सुट्टी मेकर का तुमचे विकास कॉकला घेतला ना आपण त्यांना चला धन्यवाद